अष्टमीनगर परिषदेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार प्रकाश भुरण यांच्यावर दिनांक 30 एप्रिलला रात्री 1:15 वाजता साई मंदिर दमखाडी नाका येथे रोहा कोलाड रोडवर भूमिगत गटार लाईनचे चोकअप काढण्याचं काम सुरू होतं। सदर ठिकाणी दिवसा रहदारीमुळे काम करणं शक्य होत नव्हते म्हणून मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण हे आपल्या सहकार्यांना घेऊन रात्री 1:15 वाजता काम करत असताना जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यातील आरोपीस अटक करण्यात आले। या हल्ल्याविरोधात रोहा अष्टमीनगर परिषदेच्या कामगारांनी निषेध करत आज काळी पट्टी बांधून काम सुरू केलंय। पण जर का आरोपीस अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर रोहा नगर परिषदच नाही तर रायगड जिल्ह्यासह राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत कामगार नेते रवींद्र आयनोडकर यांनी दिली आहे। यावेळी मुख्याधिकारी अजय कुमार एडके हेही उपस्थित होते। रवींद्र आयनोडकर पत्रकारांना माहिती देतेवेळी त्यांच्या समवेत युनियन अध्यक्ष सचिन दळवी, उपनगराध्यक्ष निलेश चाळके, सरचिटणीस जयेश बांबरकर, कार्यालय अधीक्षक विवेक काळे, रचना पार्टे, यशवंत नागोटकर आणि सर्व कामगार वर्ग उपस्थित होते। पाहूया काय म्हणतात फिर्यादी आणि कामगार युनियनचे पदाधिकारी। आमच्या जो भुरण साहेबांवर जो प्राणघाती हल्ला झाला त्याच्या निषेधात तुम्ही सर्वांनी सहकार्य म्हणून आमच्यावर आलात तेव्हा तुमचे धन्यवाद करतो। की जसे मोरे साहेबांनी विचारला की असे हल्ले झाले तुम्ही त्याच्यावर विरोध का नाही केला, तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन विरोध केलेला आहे, पण आम्ही ती पब्लिसिटी वगैरे केली नाही। पण तेव्हा आम्हाला न्याय मिळाला आहे आणि त्या जो आमच्यावर हमला किंवा काय करण्यात आला ती योग्य ते शिक्षा मिळाली, तेव्हा आम्ही पेपर आऊट किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स आम्ही जाऊन गेलो नाही। पण हा जो साहेबांवर हल्ला झाला आहे तो नगरपालिकेचा प्रत्येक कर्मचारी झालेला हा हल्ला आहे आणि नागरिकांवर पण झालेला हल्ला आहे। त्या ह्याच्यात आम्ही माननीय शिवसाहेबांना आम्ही विनंतीपत्र दिलेलं आहे। नमस्कार साहेब, पत्रकार साहेब, उपस्थित माझे शिवसाहेब आणि सर्व सहकारी बंधूंनी भगिनींनो, जो आमच्या ओंकार भुरण साहेबावर प्राणघातक जो हल्ला झाला आहे त्याचा आम्ही म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन आणि महाराष्ट्र फेडरेशन युनियनच्या वतीने जाहीर निषेध करतो। पहिलं प्रश्नाचं उत्तर आहे कालपर्यंत का केलं नाही। काल महाराष्ट्राचा 66वा वर्धापन दिन होता, जागतिक कामगार दिन होता, त्यामुळे आम्ही सामंजस्य भूमिका घेतली, परंतु जी शासकीय कारवाई व्हायला पाहिजे ते आमच्या शिवसाहेब भुरण साहेबांनी घेतलेली आहे। आता आमच्या युनियनची अशी भूमिका आहे, जोपर्यंत भ्याड हल्ला केलेल्या व्यक्तीवर जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, जास्तीत जास्त कठोर शासन होत नाही, तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायती काळ्या फिती लावून आज काम करत आहे। आणि काळा फिती लावून जर कठोर ज्या आता त्यांना जर जामीन मिळण्याची जे कलमं लावली ती रद्द करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। आला तर थोडक्यात आता काही लोकांना काही कल्पनाही असेल काय घडलेलं आहे, तरी पण नगरपालिकेच्या वतीने ऑफिशियली परवा रात्री म्हणजे 1 तारखेच्या मध्यरात्री जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे। बरेच पत्रकार मला फोन करतात, विचारतात काय घडलं, त्यांच्याकडे काही चुकीची माहिती आहे, काही लोकांकडे अर्धवट माहिती आहे, तर ती पूर्ण माहिती तुमच्याकडे असावी आणि खरी माहिती असावी म्हणून तुम्हाला इथे बोलवलेलं आहे। सर्वप्रथम मी ओंकार भुरण विनंती करतो की त्यांनी जी काही घटना घडली त्यासोबत परवा रात्री त्यामुळे कथन थोडक्यात करावं। नमस्कार सर, सर्वांनी इथे आल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। आपण गेली 7 ते 8 दिवस 22 तारखेपासून जयराम बार समोरील आणि साई मंदिर समोरील मॅनहोलमधून भुयारी गटार योजनेतील जे जुनं काम झालेलं आहे त्यातून चोकअप झाल्यामुळे त्यातून पाणी वाहून जात होतं। गेली 7 ते 8 दिवस त्यातून पाणी वाहून जात आहे। आपण त्या ठिकाणी 3 ते 4 वेळा जे काय झालेली समस्या आहे त्याचं निदान करण्यासाठी तिथे आपण काम करत होतो। तेथील स्थानिक माजी नगरसेवक असतील, काही सुजाण नागरिक असतील यांच्या मागणीतर्फे तसंच त्यांनी दिलेल्या निवेदनातर्फे आपण तिथे अत्यावश्यक सेवा असल्यामुळे तातडीने काम करण्याचा तिथे आपण प्रयत्न करत होतो, निदान काढत होतो। तर 30 तारखेला 2 वेळा याच्या आधी देखील आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न केला। तिथे ही नव्यानं झालेली योजना असल्यामुळे आपल्याला निदान सापडलं नाही। 30 तारखेला पुन्हा एकदा आपण सकाळी 7 वाजता मुरुड जंजिरा नगर परिषदेकडून मागवून घेऊन एमटायर म्हणजे जो STP किंवा आपण टाक्या ज्या साफ करतो टॉयलेटच्या त्या टाक्या साफ करण्यासाठी जो एमटायर असतो त्याने आपण त्या सांडपाणी साफ करून FSTP आपला जो आहे त्यामध्ये आपण ते टाकलं
त्यानंतर तिथेही आपल्याला निदान झालं नाही, पण त्या दिवशी सकाळी आपल्याला असं निदान झालं की जो साई मंदिर समोर जो मॅनहोल आहे या भुयारी गटार योजनेचा, त्याच्यामध्ये मलबा पडलेला आहे, जो की काम करताना किंवा रस्त्याचं काम करताना तो मलबा पडल्याची असू शकतो, याचं गेसिंग होऊ शकतं. NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.